हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय जालना जिल्ह्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना आपली मराठा आरक्षणाची ही लढाई आता अंतिम टप्प्यात आली. याला बी घ्या, डीजेला बी घ्या, खाली घ्या तुम्ही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं सगळे काढा सगळे महाराष्ट्रातला मराठा समाज सगळे खाली खाली वागले काय तुम्ही तुम्ही खाली जाणार बसा काय नाही तेवढं व्यासपीठ उभा इकडे या सगळे जण पण ते माईक मधलं बोलायचं बंद करा खाली वागलं मला आवाज काय नाही काय व्यासपीठावर बसतात काही अडचण घेणं बसून ना हे उड्या मारू नका त्याच्यावर उड्या मारून आत येऊ नका हे बरोबर कसं जातात आपली शांतता मिळाली एवढा शब्द फटकाला सदा सुद्धा आणि आता क्षत्रिय मराठीने शब्द दिला तर क्षत्रिय मराठी फटकवतात चला खाली जा म्हणते पाटील ऐका ना जरा ऐकून घ्या घ्या ना तुम्ही डीजे खालून लाव चल मराठा आरक्षणाची लढाई खालून लाव चल लावायचं नाही आपण तो सांगू म्हणतो ही मराठीने आता जिंकत आली लाव जाय मला सांग 12 महिने सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी याच्या आधी म्हणला नाही कधी कोण खाली लाव वर जा काय म्हणले तू रे मला व्हावी म्हणून मराठा समाजाचं हे मला काय करायचं नंतर ताकदीचा हा संघर्ष सुरू आहे काही झालं तरी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय एकांना सुद्धा मागं हटायचं नाही आपण जातीवाद नाही करत तरी आपल्याला जातीवादी म्हणलं गेलं माझ्या जालना जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा बांधवांना जाहीरपणानं सांगतो आपण जातीवादी नाहीये आपण जातीवाद केला नाही आपण फक्त आपल्या लेकराला हक्काचं आरक्षण मागितलं आपल्यावरती अन्याय केला जातोय सरकारकडून आपल्या लेकरावर अन्याय होऊ नये न्यायासाठी आपला हा संघर्ष सुरू आहे आणि जालना जिल्ह्यातला मराठा समाज महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून लाखोच्या संख्येनं गर्दी या शहरात उसळल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद या देशात आतापर्यंत सरकारने या भारत देशात सरकारी नोंदी आरक्षणात फक्त मराठ्यांच्या सापडल्या मराठी ओबीसी आरक्षणात 100-150 वर्षापासून आतापर्यंत कसलेच पुरावे सापडले जात नव्हते आता कालची बातमी आली काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला हा एकदम खाली बसणार आपल्या आपल्याला खाली बसते एवढे आपल्या तसंच मराठी आपल्या आपल्या खाली बसा म्हणजे आम्हाला कळलं एवढं कोण आलं मग विकास करायला नको पुन्हा बरं आलं दुसऱ्या पांढऱ्या गाडी बघितली काय विसरली
मागच्या लोकांना पाठीमागे माता मावल्या आहेत त्यांचा तरी विचार करायचा. अरे तुम्ही खाली बस म्हणून बस नाही दिसत नाही दिसत आवाज काय ना. मग आता आवाजावर बाळाचं सगळं भुजबळचं शिला नाही. तो कसा आवाज बोलत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण आता मिळालं. खूप काही मराठी ओबीसी आरक्षणात गेले. काल परवाची बातमी आली सरकारला हैदराबादला 5,000पेक्षा जास्त पुरावे सापडले. मग आमचं म्हणणंच हे होतं की मराठा समाज आरक्षणात आहे आणि ओबीसी मध्येच. परंतु आमचं कोणी ऐकत नव्हतं. आमच्या समाजाला कोणी न्याय देत नव्हतं. समाजाने कितीही मागणी केली तरी मराठ्यांची मागणी जाणून बुजून पूर्ण केली जात नव्हती. कोणाला पण निवडून द्या तरीही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण निवडून आलेला मिळू देत नव्हता. भाजपचं सरकार आलं की ते म्हणायचे आम्ही तुम्हाला पहिल्याच आठवड्यात देतो. त्या काँग्रेसचं आलं हे म्हणायचं आम्ही तुम्हाला 15 दिवसात देतो. 70 वर्ष माझ्या मायबाप मराठीचे यांच्या नाता गेले. हे वाला किती ते वाला किती दोघं देणार नाही. आता नवीनच डाव सुरू केला दोघं आणि काहीतरी बोलले तुम्ही याचे मला बेटे हो तुम्ही येण्यात काढता का मला. आता फक्त पाडा होतो. जर नाव घेतलं ना खेळच खलास. माझ्या समाजाचा लढा हा प्रामाणिकपणा. माझा समाज फक्त आणि फक्त स्वतःच्या लेकरासाठी लढतोय. आणि या जालना जिल्ह्यातून या विराट रूपाला लाखोच्या संख्येने जमलेल्या माझ्या मराठ्याच्या साक्षीला सरकारला विनंती करतोय. आम्हाला राजकारणात जायचं नाही. आमचं हक्काचं आरक्षण द्या. अरे दादा करणं ध्याना खाली तो पाठीमागे पण बोला. झेंडावर आम्हाला आरक्षण आहे. कधी दादा पाठीमागे पण आरक्षणात लय जीव आहे हो आमचा. त्यांना फक्त दिसू झेंडा इकडा झेंडा पुढे येऊ दे. आम्ही सगळे भगव्यासाठीच तर सगळं चाललंय. फक्त माल चालायला लागले म्हणून पुढे दी इकडा व्यासपीठावर धरलेले झेंड्यावर पाठीमागे पण काही ना काहीतरी असतेच. पण माझ्या समाजाला आणि आम्हाला राजकारण नाही करायचं. आमचा तो उद्देशही नाही. मी या जालना जिल्ह्यात जमलेल्या लाखोच्या संख्येने मराठ्यांच्या साक्षीने सांगतो राजकारण आमचा वाट नाहीये. राजकारण हा माझ्या समाजाचा आणि माझा धंदा नाहीये. काय खटखटलं ना तुम्ही स्वयंसेवक स्टार्ट करते का. शांत बसा राव. मला माहिती आहे तुम्ही सगळे दमलात. तुम्हाला जाणून ठेवा की सगळे दमले. आपल्या आई बहिणी सुद्धा 6 घंटे झाले सलग रस्त्यावर उतरत प्रवणात चालत आहेत. आपण आणि सरकारचं काय चाललंय हे आपल्या राज्याला कळणं गरजेचं आहे. आणि आपल्या जालना जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे. आपल्या जालना जिल्ह्यानं राज्यात
मराठ्यांसाठी संघर्ष अंगावरती घेतलाय आणि शेवटपर्यंत करीत न्यायचा ठरवला. आपल्या समाजावर होणारा अन्याय जशी आंतरवादी ताकदीनं समाजाच्या आंदोलनात उतारली तसं जालन्याला लावून धरलं आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी सुद्धा ताकदीनं हा संघर्ष हा लढा आपल्या हातात घेतलाय. म्हणून राज्यातले करोडोच्या संख्येनं मराठी एक जीवाने एकत्र आले. आनंद असू द्या, आनंद असू द्या. प्रत्येक वेळेस स्वार्थ नको. आपली जात कधी एकत्र होत नव्हती, ती एकत्र झाली. याचा आयुष्यभर आनंद असू द्या. ही मराठ्यांची जात जर अशीच एकत्र राहिली तर मराठ्यांना काही मिळवायचं असलं तरी ते मिळणार. मराठ्यांपुढे शक्य काहीच नाही, फक्त एकजूट अशीच राहू द्या. न मिळणार आरक्षण मराठ्यांना मिळायला लागले फक्त एकजुटीच्या जोरावर. माझी सरकारला या ठिकाणाहून विनंती, मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही. आम्ही आणखीन तुम्हाला सावध करतोय, तुमच्या हातातून वेळ गेलेली नाही. काय काय नाही, त्यांना काही अडचण नाही. तुम्हाला अडचण आहे का मला? तुम्ही दोघं खाली कमी बसले, बाकीच्या एक नाही. तुम्ही काय कोण खाली? तुम्ही चौघडी ऐक हो, नाही मी पुरेवर बोलत असतो. काय असलं काय कामाचं नाही, आपल्याला सगळं लागतं. काही एका एक नाही, दुसऱ्या तिसरा नाही, काय कामाचं. मी सुद्धा खाली जातो, जाऊ का? मला काय मोठे पण नाही बाबा. आपण छत्रपतीच्या पवित्र पुतळ्याजवळ आपल्याला काय मानापानाची गरज नाही. फक्त इमानदारीला करतोय, तुमचा मुलगा म्हणून करतोय, एवढंच आहे माझं. माझी शक्ती फक्त इमानदारी आहे. तुम्हाला दैवत मानलं आणि मग माहिती तुम्हाला साथच आहे ना. तुम्ही साथ आहे म्हणून तर संडास लागली सगळं भुजबळला. हा भाग लागायच्या आधीच त्याच्यात कुणाला लागत म्हणते त्याला आधीच लागली. मराठ्यात दिसले की त्याला तसंच होते. एक झाली मात्र काय नाही. मी तुम्हाला दैवत आणि मायबाप मानलंय आणि माझी निष्ठा मी करत नाही. माझी निष्ठा फक्त तुमच्याशी. हेच काही जणाला ठरवणं नावच नाही आले, कारण मध्ये सांगितले नावच नाही आले. संध्याकाळी मला नाव येणार होते. काही आपल्यातले तृप्त आत्मे, काही जण सरकारला मिळाले आणि काही अभ्यासक. काही म्हणलं ज्यांना पचनीच पडत नाही त्यांचे दुकानं बंद झाले. काल 12 वाजता नाव येणार होते त्यांची. कोण कोण मिळाले काय नाही. पत्रकार परिषदा घेते नाही का, भाषण करते, दुसरं काय करते, काय केलंय काय नाही. मोगम सरकारकडून बोलायचं. सरकारला बापच कोण म्हणतात? तुम्हाला कळणार पक्षाला सरकारला तुमच्या जातीला बाप म्हणा ना. काय मिळालं ते जातीला मिळत. बरं तुम्ही काही केलं, पत्रकार परिषदा घेतल्या काही केलं, आता नाही नाव कळायला आम्हाला. पण तो भाषण केल्यावर किंवा पत्रकार परिषद घेतल्यावर मग वाटलं ना तर कोण येते. आता नाही मला सोडला आम्ही असा दुकानदाराला. आता मात्र जर का समाजाच्या आळा आला सरकारचा ऐकून तर तुला मराठा समाजाला सामोरं जायचं हे लक्षात ठेवा. बस झाला दिवस आम्ही पण ऐकलं इथं काय येत्या सरकार काही ना काहीतरी प्रत्येक वेळेस कारण शोधून काढते. बोलतो मी कुणाच
तिकडून आले महाराजांनी खरं तुम्हाला काय सांगितलं कसं कसं करतो तर एकदाच येतो डबल बोलू नका थोडं वेळ सुट्टी करून जातो म्हणजे खेळ पाहून गेला तुम्हाला काय सांगा आपल्या जर सरकारच्या काही हाती नाही लागलं तर सरकार समोर तेवढाच एक प्रश्न असतो लोक फोडायचे आणि आंदोलन दूषित करायचं यांनी काहीतरी दावा केले मी मात्र समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय सरकारच्या 10 पिढ्या आणि 100 पिढ्या झाकल्या तरी मराठ्यांवर दुसऱ्याला आरक्षण मिळवून देणार जे व्हायचं असेल म्हणजे एका जागेवर पाहू द्या मला बोलता येते तुम्ही इकडे या तिकडे या म्हणून गपची बायका सगळ्या होऊ सगळे परत इकडे आलो इकडे टाळ्या वाजते तिकडे वाजते मला पुढे जा असं कर ना विषय राहायचा बाजूला येडे घालून घालण्यातच जायचं बोलून मी काय छगन पाहिजे भुजबळ सारखा फुकट थोडंच खाल्लेलं किंवा फुकट खातो कोणाचंही तुम्ही नुसत्या मिरच्या दिल्या त्याला त्याला तरी खातो फक्त फुकट लागत फुकट काष्टाचं नाही लागत तुम्ही भुरकी तोंडात होता त्याचा तरी गिळून घेतो फुकट लागत त्याला फुकट सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी सरकारनं करावी उद्याचा दिवस त्यांच्या हातात 13 तारखेचा वेळ एकूण 1 महिन्याचा वेळ सरकारनं आपल्याकडून घेतलाय सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आपल्या व्याख्याप्रमाणे करायची तरच आपल्याला ती मान्य नाही तर नाही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी ही 2001च्या कायद्यानुसार 2012च्या कायद्यात सुधारणा करून 2024च्या कायद्यानुसार मराठा समाजाचा समावेश हा ओबीसी आरक्षणात करायचा म्हणून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आपल्या व्याख्याप्रमाणे पाहिजे नंबर 1 दुसरं सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नुसती मराठ्यांसाठी नाही आता तुम्ही सुरू केलं मग लोकांनी ना आता तुम्ही मी म्हणतो काय तर पलीकडे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आपल्या व्याख्याप्रमाणे करायची दुसरं कारण सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी मराठ्यांसाठीच नाही असं नाहीये ज्यावेळेस सगळ्या सोयऱ्यांचा आधी सुद्धा काढायची त्यावेळेस ठरलं मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करू आता 2012च्या कायद्यात 2001च्या कायद्याचा अधिकार वापरून जर करायची असली तर नुसत्या मराठ्यांसाठी ती सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी टिकली नसती आणि त्यांचा त्यावेळेस तो डाव होता असं आपल्या लक्षात आलं की नुसती मराठ्यांसाठी जर केली तर ती उडणार गिरीश महाराजांना वाटलं तेच व्यवसाय 15 रुपयाचा बेल्ट आम्ही सांगताना सांगितलं छगन भुजबळ सारखे आम्ही जातीवादी नाहीये सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची तर सगळ्या जाती धर्माच्या लेकराला सुद्धा ते मिळालं पाहिजे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी सगळ्या जाती धर्मासाठी करा आता सगळ्या जाती धर्मासाठी केलं ते उडत नाही कारण इतर मागास वर्ग विशेष मागास प्रवर्ग हा सगळ्या जाती धर्मासाठी आणि 2001च्या कायद्याचा 2001च्या आणि 2000 कायद्याचा पूर्ण अधिकार वापरून जर 2012च्या कायद्यात दुरुस्ती करायची असली तर इतर सगळे जर घेतले सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तर ते उडत नाही आणि उडलं असं गिरीश महाजन म्हणतात की ते टिकणार नाही ते इतके जेज घेऊन तुम्ही आंतरवाडीला आलते कशा आणि समजा ते उडणार आहे ते टिकणारच नाहीये
तर मग छगन भुजबळचा इतका आटापिटा का चाललाय ते रद्द करावं? जर सगळ्या सोयीची अंमलबजावणी टिकणारच नाही तर छगन भुजबळ इतके पडेल फिरेल सगळे गोळा करायला का लागला? आणि इतके जण जमा करून सगळ्या सोयीची अंमलबजावणी झाली तर नाही पाहिजे यासाठी सगळ्यांनी ताकद लावली। याचा अर्थ ते टिकते, बरं ते नाही टिकले तर या जालना जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा समाजाला खरं ते सांगून देत तुम्हाला सुद्धा मान्य आहे, मराठ्याला काही द्या टिकूनच देत नाही। 16% आरक्षण राज्य समितीने दिलं, उडीलं का नाही? 13% आरक्षण दिलं, उडीलं का नाही? आता 10% दिले। मला याच्यात आणखी एक गोष्ट कळाली नाही, तुम्हाला कळायला असली तर सांगा। राज्य समितीने आरक्षण दिलं त्यावेळेस 16% दिलं, आता जे 13% आरक्षण दिलं 12-13% आणि आता 10%। लोकसंख्या वाढत असते का कमी होत असते? आपली कमी कसं काय झाली? आधी 13%, त्याच्या आधी 16, नंतर 13 आणि आता 10। म्हणजे आमच्या माणसं काय अमेरिकेला राहायला गेले? आणि तुमची कसं काय वाढायला की छगन भुजबळ? तुला तर उठा येत नाही। तो 7% लोकसंख्या आहे कशी? येणं सगळ्या दुनियाचं तो 7% लोकसंख्या आहे कसा? तरी आपण गणितलं बरं 60% ओबीसी। छगन भुजबळ म्हणतो तसंच मागायचं इथून पुढे आता शहाणा माणूस तेवढंच राहिला महाराष्ट्राला, केस पिकेल पाणी। भंगार विचारानं पार पाडल्याला 60% ओबीसी, 34% मराठा, किती झाले? हो 20% एसटी, 150% लोकसंख्या असते राज्याची। पागल समजतो का छगन भुजबळ? आम्हाला त्याच्यात मुसलमान कुठं सोडितो, मारवाडी, ब्राह्मण, जैन हे कुठं सोडितो? हे नाही करायचं त्यांची काय गणित नवीन, त्याचा भरोसाच नाही, देणं घेणं नाही, त्याला काय गणित लावायचं लावण्या आपण आपलं बोलतो। आपला विषय चाललाय सगळ्या सोयीची अंमलबजावणी आपल्याला पाहिजे। आपण त्याच वेळेस आणखीन एक मागणी केली होती, त्याच वेळेस ज्यावेळेस न्यायाधीश आले होते त्याच वेळेस ज्या मराठ्यांची पुनविनोद सापडली त्या नोंदीच्या आधारावर महाराष्ट्रातल्या मागे त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं, कारण दोघांचा व्यवसाय सारखाच आहे। ओढ आमच्या सगळ्या सोयीचं अंमलबजावणी काय म्हणतो मग? मराठ्यांना किती चांगलं आहे हे लोक खाऊच देत नाहीत आपल्याला, उडी देतच ही गोष्ट मराठ्यांनी मान्य करा। काही चांगलं आहे आता तर 10% आरक्षण ओरिजिनल या। खरं सांगा तुम्ही मला आज काय बोलायला लागला? मागासवर्ग आयोगानं मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या 10% मागास सिद्ध केले। 10% आरक्षण हे कोणालाच होऊ शकत नाही असं दिलेलं आताचं 10%। पण मागास सिद्ध जर जात एखादी केली तर ते 50%च्या आत 27% आरक्षणाच्या आत घ्यावं लागतं। यांनी 50%च्या वर दिल्यामुळे ते टिकत नाही, म्हणून आपला त्याला विरोध। पण आरक्षण मराठ्यांना मागास सिद्ध करून दिलं, ते 27% ओबीसी आरक्षणाच्या आत घ्यायला पाहिजे, पण त्यांनी ते घेतलं नाही म्हणून आपल्याला ते मान्य नाही। पण एक प्रकारे ग्राह्य धरून ते टिकणार आहे, तरी अंमलबजावणी करायच्या अगोदर कोर्टात गेले का नाही? हे आरक्षण रद्द करावं म्हणून त्या 10% आरक्षणाची अंमलबजावणी होण्याच्या आत
कोर्टात याचिका सुद्धा दाखल केली की आरक्षण उडवण्यात यावं, रद्द करण्यात यावं. म्हणजे चांगलं दिलं तरीही हे मराठ्यांना खाऊच देत नाही. पण किमान तुमच्या सगळ्याच्या बळावर, माझ्या शक्तीप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मला जितकं निष्ठेने लढता येईल तितकं मी समाजासाठी प्रामाणिकपणाने लढतोय. मॅनेज होत नाही आणि इकडे सुद्धा पुन्हा लढ काय करू मग आता? जर मराठा शब्दाला फटका केला तर पुन्हा पुन्हा लढायची तयारी, आणि ती सुद्धा आपल्या जातीचे लेकर मोठं करण्यासाठी आपल्याला ठेवावी लागणार. खरं जायचं का? सगळे सगळे येणार ना तुम्ही? आहे तेवढे पण तरी एक काम करता का? शांतता जायचं, शांतता द्यायचं. तेवढं पाहिजे असलं तर बघू बघू म्हणलं मी थोडंच म्हणलो. तिथं गेल्यावर तुम्ही हे करता. हो ना, अम्मा यायला पडली ना, मास होतो मांडायचं नाही. काय केलं माहिती गेलं कोणालाच मुख्यमंत्री आलं इतके होते जे मी त्याला सांगितलं तुम्हाला ते जर या गावाला लागलं बाबा काय करायचं पुढे परेशानी अख्खी एकाच पोराला अख्खी मंत्रालयाची गर्दी भेटली किंवा एका एकटं वगैरे बसलं 2 घंटे नेम डांबरे ओढलंच नाही. त्याचा फेसर कमी होण्याला त्याचा उठे काय त्यांना एकाने तेवढ्याची पंचावन्न झोन लिहिले. ही व्यापी गेली म्हणजे इथं झोन आहे सगळे महत्वाचे. मग जास्त फेसनाला तरी आणणार. त्याच्यानंतर गेले भाषणाला टाकलं त्याला 3 घंटा भाषण होतं किंवा कार पाहतो काय घालते आणि पूर्ण पंढरपूरला गेले तिथं काय झालं ते एकट्याच्या प्रताप बघून हे म्हणजे काय असेल ते वाचतच मुक्तावं. त्याचं एकट्याचं होते एकट्याच बाकीचं काय करा. तुम्हाला जाहीरपणाला सांगतो हे शांततेचं युद्ध आहे म्हणून सरकारला केलं. शांततेच्या युद्धातले ताकद हे शांतता जर आपण लावून धरला ना जगात आणि राज्यात कोणाचा टप्पर नाही आपलं आंदोलन बघून पाहिजे. कोणाचा आपल्याला सगळ्या सगळ्यांची अंमलबजावणी पाहिजे. आता हैदराबादहून काय कागदपत्र आणले त्याच्या उद्या माहीत होईल. हैदराबादच्या गॅजेटचं, सातारा संस्थानचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे लागू झालं पाहिजे ही आपली प्रमुख मागणी. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे. 83 क्रमांकाचा कुणबी मराठ्याचा आला एवढं सुशीलकुमार शिंदे सरकारने 2004ला अध्यादेश काढला होता की मराठा आणि कुणबी एकच. आमचं एवढंच म्हणणं आहे कायदा झालेला आहे. कायदा पारित करण्याची गरज नाही. 2001च्या कायदा 2004च्या कायद्यात फक्त जो बनवला मराठा आणि कुणबी एक त्याच्यात फक्त त्याच्यातल्या अटी शर्ती कमी करा. त्याच्यात फक्त सुलभता आणा एवढंच आमचं म्हणणं आहे. कायदा बनलेला आहे आता काहीच करायची गरज नाही. पण सरकारची मानसिकता काय कोणताही येऊ द्या ते महाविकास आघाडीचे येऊ द्या तरी महायुतीचे येऊ द्या मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत एकालाही वाटत नाही. तुम्हाला पण तसंच पाहिजे. तुम्ही त्याच कामाचे त्याला निवडून द्यायला. आता काही मराठ्यांनी डोळे उघडा. महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे दोन्ही नेते मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून बोलत नाही. दोन्ही पण. मग तुम्ही यांना मतदान केलं कशाला
त्यांचे पोरं मोठे व्हावं म्हणून आपण रात्रंदिवस प्रचार करतो त्यांचा, मतदानही करतो. त्यांचे पोरं पुढे गेले परदेशात शिकायला. या बारे लोकसेवेला आपल्याला काही आला ठरलं नव्हतं रे, नाही तर मराठी काहीच येऊन गेलं असतं, काहीच खेळायला आपल्याला आपले लोक झालेल्या मतदानापेक्षा कदरून टाकायचं मला येईल, कोणी येतं मला मला तिकीट आणि मला इथे जाऊन बरा होतच काही म्हणून घोषव आपल्याला काय जरा आपणच शिका. एखादा दगड वाटा केला तरी म्हणायचं देव घेऊ झाला आपल्या तर येसून झालं. आता माझ्या मागच्या आठवड्यात मी ज्या जागेत मुक्कामी आहे तिथे तिथे येते माझ्या कानातले सुरू होतो. मी माझ्या थिएटर कोणाला होतो एका तारखेला 50 जण आले तर इतके म्हणलं कोण बरोबर पडते सगळे ते मी असे लाईनच लावली. आपले पण कधीतरी समाजाचा विचार करा, इतकं राजकारणाची योजना करा, कधीतरी आपल्या लेखन मोठे झाले विचार करा. बाकीच्या बघा कसं केलं. माझी पवित्र मराठ्यांचे जात असताना त्याला डाग लावला जातीवादी आहे म्हणून. कुठं जातीवाद केला आम्ही? आंतरवादी आंदोलन सुरू झालं, आमच्या बहिणीचे डोके फोड गेले तरी आम्ही शांत राहिलो. ज्या जातीवादी ज्याने आई बहिणीच्या पोटात आणि छातीत गोळ्या घातल्या त्या अधिकाऱ्याला या सरकारनं बढत्या दिल्या. त्याला जातीवाद नाही म्हणत का? अधिकाऱ्याला कशाला जात पाहिजे? त्याच्याकडे तर समान न्याय पाहिजे. मराठ्यांचे आंदोलक म्हणून त्या जातीवादी विचारानं बरबाटलेल्या अधिकाऱ्यांनी बारीक बारीक लेकराच्या डोक्यात सुद्धा गोळ्या घातल्या. आई बाप ज्या वेळेस रक्ताच्या थाळ्यात पडले होते त्यावेळेस 2-4 वर्षाचे लेकर टाळे फोडत होते. रक्ताच्या थाळ्यात पडलेल्या माझ्या मायबाप मराठ्यांना उचलायला सुद्धा कोणी नव्हतं. कोणी केला जातीवाद? सरकारनं त्या अधिकाऱ्यांना पाठ्या केल्या. सरकार एक गोष्ट लक्षात ठेवा, दिवस बदलत असते, मराठ्यांचे दिवस येतील त्या अधिकाऱ्यांचा सुद्धा हिशोब होणार. पाठ्या देत आहे काय? सरकारने तरी मराठ्यांची न्याय करायला पाहिजे होता. ज्याने अत्याचार अन्याय केला त्यांना बरतर्फ करायला पाहिजे होतं. म्हणजे मार आम्ही खाल्ला. 360 सारख्या केसेस आमच्यावर होते, 120 सारखे गुन्हे आमच्यावर होते. कोणता कट बदलाय आम्ही? 353 सारखे गुन्हे आमच्यावर होते. तिथं कोणतं शासकीय कार्यालय होतं? 120 सारखा गुन्हा आमच्यावर टाकायला कोणता सामूहिक कट आम्ही रचला आणि आमच्याच मंदिरात आमच्याच आंदोलनाच्या ठिकाणी सामूहिक कट सरकारने पोलिसांना रचायला लावला. ते आमच्याकडे आले तर आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही. 360 सारखे गुन्हे डोके आमचे फुटले. 30 पेक्षा जास्त टाके एका आई बहिणीच्या डोक्यात पडले. तरी 360 सारखे गुन्हे आमच्यावर. ठीक आहे, बघू वेळ बदलत असते. तुम्ही तुमच्या जातीसाठी कट्टर काम नावाचा सुद्धा मराठ्यांसाठी कट्टर हिशोब पुरा करणार म्हणजे सोडणार नाही. ज्या थराला जायची वेळ येईल त्या थराला जाईल पण सोडणार. आम्ही कोणता जातीवाद केला? मला माझ्या समाजाशी बोलणं गरजेचं आहे. मला समाजाला सांगणं आवश्यक आहे, कारण मी नेता नाही. मी प्रामाणिकपणानं मराठा समाजाचा मुलगा म्हणून करतोय, मराठ्यांचा मराठा सेवक म्हणून मी काम करतोय. मला कसलीच आशा आणि अपेक्षा नाही. नसता एवढी जनता मागं म्हणल्याच्या नंतर माणूस हवेत चालला असता. हे आजही जमिनीवरती, आजही माझ्या शरीराला एवढा त्रास होतोय तरी मी तुमच्या जवळ, तुमच्या खांद्यावर हात टाकूनच चालतोय.
तुम्हाला सोडून मी पाऊलच उचलत नाही. आम्ही जातीवाद केला कोणता? अरे बाबा, तुझ्या मागे जर एवढी जनता असते ना तर तू आतापर्यंत दंगली घडून आणला असता. दंगली एवढी जातीवादी छगन भुजबळ तुम्ही. आमचा मराठा समाज एवढा असून आम्ही आणखी खाली सुद्धा पायाखाली बाजू देत नाहीत किंवा मोडू देत नाहीत. हे संस्कार आमच्या मराठ्यांवरती आहेत आणि ते संस्कार मराठ्यांनी आम्हाला दिले. आम्ही जातीवाद कोणता केला? आमच्यावरती हल्ला झाला तरी आम्ही शांत. आमचं शांततेत आंदोलन सुरू. ज्या तालुक्यात आंदोलन सुरू आहे त्या तालुक्यात छगन भुजबळनं अंबड तालुक्यात येऊन एल्गार सभा का घेतली? या सभेत हातापाय तोडण्याची भाषा कोणी केली? छगन भुजबळला त्याच्या जवळ असणाऱ्या ओबीसी नेत्यांना सांगितलं, वेगळे वेगळे भाषण वाटून दिले आणि त्यांनी भाषणात सुरू केलं, आम्ही कोयत्याला पाय तोडीत असतो, आम्ही काठ्याला डोकं फोडीत असतो. छगन भुजबळ याला जातीवाद नाही म्हणत का? तुम्ही हातापाय तोडण्याची भाषा करणार, तो जातीवाद नाहीये का? छगन भुजबळ पुण्याला गेला आणि कागदावर लिहून घेतलं हिंदीतला शेर तलवार यांचे आहे काहीतरी म्हणला ना, घास घास केलं तो सगळ्या दुनियाचं तो आहे काय घास शिकवलं तू? आणि मग तो अवकात दिखाने काय अवकात दिखायला मला हिंदी येत नाही रे, मला हिंदीचं वाकलेलं आहे. आमचं दोघी जमत नाही. मला मी शिकणार आहे आता. मुस्लिम बांधव हे बरेचसे आता आपल्या आंदोलनात आल्यामुळे मला हिंदी शिकणार आहे. मी लय लवकर शिकणार नाही. एकदा का शिकलो ना देशातला क्षेत्रीय मराठ्यांनी एकत्र करायला येतं हिंदी शिकलो. यांचा कार्यक्रम लावतो देशात सोडतच नाही यांना. तेव्हा म्हणतो नाव करता खाल्लं काय करता तू? अवकातच काय तुला तू खायला नाही तर तू काय करता देणार? नाकावरच मला तुला वर उडीत आहे ना, तू काय करणार मराठा अवकात? हेंद्र सगळ्या डोळ्याचं तलवारी घासा म्हणतोय, याला जातीवाद नाही म्हणत का? छगन भुजबळ मराठ्यांचे मत नाही घेतले का? जातीवाद तुम्ही करायचा आणि जातीवादी मराठ्यांना ठरवायचं. हा कोणता न्याय आहे? निवडणुकीत कोण पडत नाही, कोणीही पडत आणि कोणीही निवडून येतो. माझ्या बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनी कोणालाच पाडलं नाही, तरीही म्हणले मराठी जातीवादी. मी कोणाला पाडा म्हणलो का? आता नुसतं पाडा म्हणलं लोकांनी पाडत त्याला मी काय करू? आणि नेमके तेच होरगडून पडले त्याला मी काय करू? नाही एवढं नावाचं टेन्शन नाही घ्यायचं. ह्या बारीना नाव घेऊनच खेळले. त्याचं कारण की तसं 43,000 मतदानच वाया गेला. ज्याला नव्हतं द्यायचं मी म्हणलं कोणाला निवडून आणा कोणाला नव्हतं नाही घेतलं. मग आपल्याला 10,000 मतदान जिकडं जायला नको होतं तिकडेच गेलं की मी म्हणलं कोणाला पाळा कोणाला निवडून आणा. तर शेतकरी मराठी म्हणले आम्हाला दोन्ही पास नाही, दोघांना नाही करायचं, घरीच राहायचं. तुम्हाला एकच विनंती, आता घरी नाही राहायचं. कोणाला का करणं होईल जे ठरल ते ठरल, पण मराठ्यांनी 100% मतदान करायचं. 100%. कितीही दडपण आणू द्या, पोलिसांच्या गाड्या गावागावात लावू द्या, पण मतदान मात्र 100% करायचं. आपला घरात दोन उभं राहिल्यासारखं मोजता पण घडवत मोजणार इतकं मतदान येत 100% काय आपल्या मागण्या मान्य करावं हीच आपली मागणी. मला त्यांनी कुठलाही जातीवाद केला नाही, कधी करणारही नाही, तरी मराठ्यांना त्रास दिला गेला. जातीवादी हे मला एक सांगा माझा भाऊ माझी काय चुकी? मी कुठे जातीवाद केला? यांची जात यांनी एकत्र आणली, त्या
त्यावेळेस ते जातीवादी नाही. मराठा मराठा एकत्र राहण्याची जातीवाद. त्यावेळेस तुम्ही जातीवादी नाही. माझ्या मराठ्याने एक गठ्ठा मतदान केलं तर आम्ही जातीवादी. तुम्ही तुमच्याच माणसाच्या हाताने पडला तेव्हा जातीवाद नाही वाटला तुम्हाला. आता कुठं मराठे एका बाजूला झाले तर मराठा जातीवादी. तुम्ही लोकांना धमक्या टाकताय, तो जातीवाद नाहीये का? जे आंदोलन उभा आहे त्याच्या समोरच छगन भुजबळला आंदोलन बसायला लावलं. तेवढं नाही का जातीवाद? समोरासमोर बसल्यावर वाद होणारच. तरीही मराठ्यांनी वाद होऊ दिला नाही. तुम्हाला जातीवादाच्या जवळपास 10 ते 11 विषय सांगितले. आता 12वा सांगतो. मराठ्यांच्या शासकीय नोंदी निघाल्या भारत देशात कोणाच्याच निघाल्या. ह्या सगळ्या पक्षातल्या ओबीसीच्या नेत्यांनी एकत्र येऊन सांगितलंय मराठ्यांच्या नोंदी रद्द करा. याला जातीवाद नाही म्हणत. मराठ्यांना जी बाजी लावायची वेळ येईल ती लावायची, पण ओबीसीतून मिळालेला आपल्या नोंदी एकही नोंद रद्द होऊ द्यायची ना. प्रसंगी जी लढायची वेळ येईल ते लढायचं. यांच्या आरक्षणासाठी कोणत्या टोकाला जायला तयार आहे? आपल्या जातीच्या लेकरासाठी, आपले लेकरं मोठे होण्यासाठी आपण का संघर्ष करायचा नाही? हे जर यांच्या जातीसाठी कट्टर असतील तर मीही माझ्या जातीसाठी कट्टर आहे. मला स्वाभिमान आहे, मराठ्यांचा आहे आणि माझ्या जातीसाठी मी कट्टर आहे. तुम्ही केसेस घ्यायला भेटताय तर आम्ही पण खोट्या केसेस तुम्ही आमच्यावरती करताय. आम्ही काय द्यायला पाहिजे? गरज नसताना सगळ्या पक्षातले ओबीसी शासकीय लोक नाही आणि थोडे नाही. मराठ्याला तो महाराजात मारा आणि त्यातून राहिला तर चौथा शब्द काळापासून आपण सुरू केलाय. पुन्हा ज्याची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर माझे त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. कारण दोघांचा पण व्यवसाय सारखाच. म्हणून ही शब्द ऐकल्यावर त्या बैठकीला उदय सामंत साहेब होते, लय मोठे मंत्री होते, त्याच्यात धनंजय मुंडे होता. धनंजय मुंडे साहेब म्हणले मागे त्या मराठ्यांना मिळते सरसकट झालं म्हणून सरसकट घेत असतो आम्ही. म्हणे मान्य हो जाऊ द्या. कारण सगळ्या मंत्र्यांनी, सगळ्या सचिवांनी, सगळ्या तिथं आलेल्या आरोग्य ते मान्य केले. म्हणून आपल्याला आपल्या मागणीप्रमाणे घ्यायचं. यांनी जातीवाद सुरू केला. छगन भुजबळांना अंतरवालीच्या समोर आंदोलन बसवलं. त्याला जातीवाद म्हणते, त्याला तिथं दंगल घडायची होती. पण आपण मायबाप मराठ्यांना तुम्हाला सांगतो तिथं दंगल होऊ दिली नाही. कारण आपल्या पण गाड्याच्या धुरत जाणार, त्यांच्या पण धुरत जाणार. दंगल होणार का नाही होणार?
तरीही आपण होऊ दिली नाही. त्याला तिथं जुळलं नाही. हॅलो त्याने दुसरा नाव टाकला. कारण तुम्ही जालना जिल्ह्याचे आणि तुम्हाला माहीत नसल्या तर सांगणं माझं कर्तव्य म्हणून सांगतोय. कारण या जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे. त्याने माझं जुनं नाव उठवून काढलं. या छगन भुजबळने त्याचा तो खरा मोदीच पाहिजे होता. त्याच्या काय ते जास्त सोडवते पाहिजे होता असं. आणि मग असं तुम्ही हातात पाहिजे होता चापकाने थोडा असताना देवेंद्र फडणवीस इतकं भरपाटलेलं विचारायचं सगळं ठेवतच करू. इतकं ऑफिस आहे सगळं भुजबळ. जिथं जाईल त्या सरकारचा त्या पक्षाचा दिदार करते. त्या शिवसेनेचा कार्यक्रम केला ते. नंतर ते राष्ट्रवादी केला. आणि आता भाजपचा स्वप्न जवळपास केली आणला. आता थोडे पाडे नाही त्याच्याच मुळे पडले. आणि जर सरकारनं फडणवीस साहेबांनी त्याचंच ऐकलं आणि मराठीवर जर अन्याय केला तर राज्यात भाजपचं एक सीट मराठी निवडून निघून गेलं. भाजप संपलं का राहिलं. आणि मग कशाला त्याचं ऐकलं ढकलून द्या तिकडं. सगळ्या गुन्ह्याची साडेसाती येते. इतका जातीवादी जातीनं इतका बरबडलेला माणूस घाण विचाराला बरबडलेला माणूस सोबत ठेवू नये. तरी तो सोबत ठेवला. या छगन भुजबळला माझं जुनं गाव शोधून काढलं. माझा भाऊ यांची रॅली आली पाठव 4 वाजता पाठव. आणि आले कधी गाड्या घेऊन रात्री 8 वाजता. कशाला आले तुम्ही इतक्या लवकर. त्यांना सांगितलं होतं दगडफेक करा. तुमच्या गाड्या तुम्हीच फोडा. म्हणजे डाग लावता येईल की मनोज जरा गेलं त्याच्या गावात गाड्यांना दगड घालायला लावलं आणि दंगल घालवायची. मी तिथं सुद्धा यशस्वी होती. त्यांच्या गाड्या फोडल्या पळाले त्यांनी त्यांच्या फोडल्या. तेच पहिले भेटाळवर तेच उठले तेच दवाखान्यात गेले. काही सापडलं तिथं हरेला आपण त्यांना. आणि खोट्या केसेस देवेंद्र फडणवीसांच्या पोलिसांनी आमच्या मराठ्यावर केल्या त्या माझ्या गावात. आता यांनी तिसरा गाव काय टाकला ती सांगतो. यांना कुठं जुळलं नाही म्हणून या छगन भुजबळ त्यांचे काही ओबीसीचे नेते त्यांना आंतरवालीत रॅली काढायला लावली. तुम्हाला माहित नसेल आंतरवालीत. कारण तिथं आंदोलन सुरू आहे. तिथं जर तुम्ही गेलात वाद होणार ना. तुम्ही असं हातकून वागतच करू. दुसरीकडे पार महाराष्ट्रात जावं लागतं तुम्हाला. आम्ही जातो ना तसं तुमच्या आंदोलनाच्या समोर मराठी कधी बसले का. तुमचं आंदोलन समोरून बसलं. मराठी आधी तुम्ही बसले असं कधी झालंय का. मराठी जाणून बुजून करत नाही. फुकट कुणाचं भांडण विकत घेत नाही. त्या आंतरवालीच रॅली काढली. कोणीतरी रागाला काय म्हणून आणि मग त्या घाण घोषणा सुरू केल्या. मग त्या घाण घोषणामुळे माणसाला राग येतोच. कितीही मेलेला माणूस असू द्या कितीही ताकदहीन असलेला माणूस असू द्या राग मात्र येणार. तुम्ही छाताला दोन नाकाला लागल्यानंतर राग येणार. तरीही मी मराठ्यांना सांगितलं शांत राहा. अंतरवाढीत एकाही माणसाला मागे बोलायचं नाही. कारण आपल्याला ते संस्कार नाहीत. सगळ्याला रॅली काढायला अधिकारी काढू द्या. त्यांनी काढली. छगन भुजबळचं म्हणणं ह्या गल्लीतून त्या गल्लीत जाय त्या गल्लीतून ह्या गल्लीत जाय. मराठी कशाला बाजू खाल्ले घरात हेड म्हणलं तो हिंडतो हिंडलं गेलं. काय झालं. अरे काय बाबा कुणा हे म्हणणे आमचं. मराठ्यांनी धनगराला कधीच वैरी मानलं नाही. आणि धनगरांचं आणि मराठ्यांचं काहीच वैर नाही. त्या छगन भुजबळचं ऐकून मराठ्यांचे धनगरांचे चांगले संबंध तुम्ही का खराब करता. ओबीसीचं आणि मराठ्यांचं काहीच झालं नाही. तरी राजकारणा पाहिजे मराठ्यांचे ओबीसीचे का दुश्मनी लावतात. मराठ्यांचा हक्काचा आरक्षण आहे. मराठ्यांच्या नोंदी सापडल्या. उलट धनगर बांधवांना सामान्य धनगर बांधवांनी आणि ओबीसीच्या
सामान्य लोकांना छगन भुजबळ सांगायला पाहिजे की मराठ्यांच्या सरकारी नोंदी सापडल्या, त्यांचा हक्काचं आरक्षण आहे, त्यांना त्रास देऊ नका आणि त्यांच्या नोंदी रद्द करा म्हणू नका. त्यांचं आरक्षण त्यांना मिळू द्या. तुम्ही कशाला फुकट भांडण विकत घेताय असं त्यांना त्यांच्याच नेत्याला सांगणं गरजेचं आहे. तरीही तो छगन भुजबळ विरोध करतोय. हरकत नाही, त्यांना काय विरोध करायचा आता करू द्या. तुम्हाला माझी विनंती, आपण आरक्षण ओबीसीतून मिळवणार आहे, सगळ्या सोयीची अंमलबजावणी पण घेणार आहे. कारण आता अंधार पडायची वेळ झाली, तुम्हाला सुद्धा लांब जायचंय. शेवटचं फक्त एवढं सांगतो, काहीही झालं तरी दुपटीनं जालना जिल्ह्याला पुन्हा एकदा मराठा एक करायचा, यापेक्षा दुपटीनं आपल्याला ही लढाई जिंकायची. काही झालं तरी ही लढाई जिंकायची म्हणजे जिंकायची. माझा शब्द आहे तुम्हाला, माझा जीव जरी गेला तरी तुमच्या लेकराला ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मी वाटणार नाही. मी सरकारला मॅनेजर होणार नाही आणि फुटणार सुद्धा नाही. आयुष्यात तुमच्याशी गद्दारी करणार नाही. हे शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. सगळ्या बांधवांना विनंती, सगळ्यांनी मोबाईलच्या बॅटरी टॉर्च सुरू करा. जागेवर मला 1 मिनिट. खूप संख्येनं जालना जिल्ह्यातला माझा मायबाप मराठा समाज आलाय. जरा या राज्य सरकारचे ऊर्जा ठेवले. बघू द्या जालन्यातला कट्टर मराठा